क्ले. ऍक्च्युअल सँड म्हणजे काय, सिल्ट म्हणजे काय आणि क्ले म्हणजे काय. सॅड हे जे पार्टिकल्स आहेत, हे 3 पार्टिकल्स जे आहेत, हे काय आहेत, मातीचे स्केलेटन आहे. स्केलेटन म्हणजे काय बरं? स्केलेटन म्हणजे काय? मुलं नाही आहेत का? सापळा. बॉयज नाही आहेत का? सापळा. हा, सापळा. आणि फ्लेश म्हणजे clay is known as a flesh and sand and silt is known as a skeleton of a soil. ओके. जी मातीची जडणघडण आहे किंवा त्याच्यामध्ये जो मातीला जो आकार आहे, ओके, आकार उकार जो येणार आहे, त्याच्यानंतर जे स्ट्रक्चर्स तयार होणार आहेत मातीमध्ये, तर हे सगळ्याच जो हे आहे, पाया जो आहे तो म्हणजे टेक्स्चर आहे. ओके. तर सँड सिल्ट क्ले ना आपण काय करतो, जेव्हा डिफाईन करायचं असतं त्यावेळेस त्यांना आपण कशावर डिफाईन करतो, त्यांच्या पार्टिकल साईज वरती आपण त्यांना काय करतो, डिफाईन करतो. म्हणजेच काय, डायमीटर वरती आपण त्यांना त्याच्या डायमीटर वरती आपण त्यांना काय करतोय, डिफाईन करतो. म्हणजेच काय, सँडचं जे डायमीटर आहे ते 2 to 0.02 to 0.02 डायमीटर, सॉरी, चं जे साईज असणार आहे ते त्याला आपण सँड असं म्हणतोय. कशानुसार, ISSS म्हणजेच काय, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सॉइल सायन्स, याच्यानुसार आपण त्यांना हे करतोय, क्लासिफाय करतोय. ओके. म्हणजेच काय, 2 क्लासिफिकेशन्स नुसार आपण त्यांना काय केलंय, डिफाईन केलेलं आहे. सो रेंज काय असली पाहिजे, जवळपास जरी असली तुम्हाला डिफाईन करताना तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तसंच सिल्ट म्हणजे काय, सिल्टची जी डायमीटर असणार आहे, सिल्टचं जे डायमीटर असेल ते किती असणार आहे, 0.02 to 0.002 mm. ओके. अकॉर्डिंग टू ISSS, त्याच्यानंतर 0.05 mm to 0.002 mm हे USDA च्या नुसार काय असणार आहे, त्याचं साईजचे फ्रॅक्शन्स असणार आहेत, सिल्टचे फ्रॅक्शन्स असणार आहेत. आणि सिल्टलाच आपण काय म्हणतो, इट्स अन इंटरमिडिएट फ्रॅक्शन्स बिटवीन सँड अँड क्ले. ओके. इट्स अ इंटरमिडिएट फ्रॅक्शन बिटवीन सँड अँड क्ले. आणि क्ले फ्रॅक्शन जी आहे ती सगळ्यात बारीक असणार आहे आणि त्याच्यामुळे जे केमिकल प्रॉपर्टी आहे किंवा हाय केमिकल ऍक्टिव्हिटीज ज्या सॉइल मध्ये असणार आहेत त्या काय होत आहेत मातीमध्ये, क्ले फ्रॅक्शन मुळे येत आहेत. ओके. दिस फ्रॅक्शन इज having platy or spherical shape. Okay. This fraction having platy or spherical shape. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की ह्याची जी साईजची रेंज असणार आहे, लेस दॅन 0.002 mm ची साईजच्या डायमीटर जे असणार आहे त्याला आपण क्ले फ्रॅक्शन असं म्हणत आहे. ओके. सो दिस वॉज अ डेफिनेशन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ते म्हणजे सॉइल टेक्स्चरल क्लासेस. ओके. सॉइल टेक्स्चरल क्लासेस जे आहेत ते टोटल 12 टेक्स्चरल क्लासेस आहेत. तर 12 टेक्स्चरल क्लासेस कोणते कोणते आणि त्यांना आपण कसं ओळखायचं आहे किंवा त्यांना कसं डिटरमाइन करायचं आहे, तर डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला 2 मेथड आहेत, बाय फील्ड मेथड आणि बाय लॅबोरेटरी मेथड. लॅबोरेटरी मेथड मध्ये आपण मेकॅनिकल अनालिसिस नुसार आपण त्यांना काय करतो, पहिला सेपरेट करतो सॉइल पार्टिकल्स. पहिला हे जे टेक्स्चर जे आहेत ते पहिला सेपरेट करतो मेकॅनिकल अनालिसिस मध्ये. आणि डिटर्मिनेशन म्हणजे टेक्स्चरल ट्रायंगल आहे, त्या टेक्स्चरल ट्रायंगल वरती आपण त्यांना काय करतो, क्लासिफाय करतो. ओके. सो प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तुम्हाला असणार आहे. ह्या टॉपिक नंतर मी एक फोटो शेअर करीन, त्या फोटोवरून तुम्हाला समजेल की हाऊ वी आर गोइंग टू क्लासिफाय दिस टेक्स्चरल क्लास. आता जी फील मेथड आहे, आता फील म्हणजे काय, फीलचा अर्थ काय, व्हॉट इज मीन बाय फील मेथड, फीलचा मराठीतून अर्थ काय, फील करणं म्हणजे नेमकं काय करणार आपण. हॅलो. हाताळणे. हॅलो. आ
माती फील हाताने मेथड म्हणजेच काय, हातात घेऊन ज्यावेळेस माती आपण हातात घेतो त्यावेळेसच आपल्याला समजतं की माती एकदम रवाळ आहे, माती एकदम मऊ आहे, मातीमध्ये कोणतं घटक जास्त असल्यामुळे त्या मातीमध्ये भुसभुशीतपणा आहे, माती हातात धरल्यानंतर पटकन सटकतीये का तो गोळा होतोय. तर ह्याच्या मागची जी कारणं आहेत, हे टेक्स्चर ह्या मेथडनी आपण काय करतो, फील मेथडनी आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला एक असं समजा तुम्हाला घरातल्यांनी सांगितलं की बाबा मला ह्या मातीचं काय काय सांगू शकतोस ते सांग बाबा. तर तुम्हाला बेसिकली काय सांगावं लागणार, पहिला ती माती कुठल्या रंगाची दिसते, त्या मातीला हातात घेतल्यानंतर त्या मातीचं फील काय होतोय तुम्हाला. म्हणजेच काय, बाबा तुमची एखादी परीक्षा घ्यायचं म्हटलं की बाबा हा चला हे ऍग्रीकॉस आहेत. ऍग्रीकॉस आहेत म्हटल्यानंतर थोडंफार तरी समजलं पाहिजे मातीतलं. बाबा ढेकळं कशी तयार होत आहेत ते तरी माहिती पाहिजे. बेसिक काही गोष्टी आहेत की बाबा शेतकऱ्यांना ते माहित असतं, ऑलरेडी त्यांना माहित असतं. पण ते आपली परीक्षा घेताना आपल्याला विचारतात की बाबा हे सांग बाबा हे मातीमध्ये कसं आहे, आणि ही माती कशावरून सांगू शकतोस की बाबा ही काळीच माती आहे. तर ह्या मातीमध्ये नेमकं त्याच्यामध्ये काय दिसतंय की त्यामुळे ती व्हर्टिसोल मध्ये म्हणजे काळी मातीमध्येच जातीये. किंवा टेक्स्चर मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला विचारलं की बाबा ही काळी माती आहे पण त्याच्यामध्ये भुसभुशीतपणा भरपूर आहे. पण हा कशामुळे आहे? त्यामुळे तुम्ही हातात घेतल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवायला लागलं तर समजायचं की काय आहे. म्हणजे ह्या मेथडनी पण तुम्ही टेक्स्चर काय करू शकता, सांगू शकता. पण ॲक्युरेट जेव्हा आपल्याला 100% मध्ये जेव्हा आपल्याला टेक्स्चर काढायचं असतं, ओके, म्हणजे सॅन्ड सिल्कचं प्रपोर्शन काढायचं असतं, तर तुम्हाला लॅबोरेटरी मेथड आपल्याला यूज करावी लागणार आहे. ज्यामध्ये पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे मेकॅनिकल एनालिसिस आहे. ओके. टू डिटरमाइन द अमाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल सॉइल सेपरेट. म्हणजे काय, सँड वेगळं करायचं, सिल्ट वेगळं करायचं आणि काय करायचं, क्ले वेगळं करायचा. आणि त्याच्यानंतर त्या टेक्स्चरल ट्रँगलचा वापर करून तुम्हाला काय करायचंय, त्या 100% मध्ये सँड किती टक्के आहे, सिल्ट किती टक्के आहे आणि क्ले किती टक्के आहे हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही टेक्स्चरल क्लासेस काय करू शकता, डिटरमाइन करू शकता. ओके. जर सँडला हातात घेतला, फिल मेथड मध्ये ऍक्च्युअल त्याला आपण फील्ड मेथड असं म्हणतो. फील्ड मेथड आणि फील्ड मेथड याच्यामध्ये आपण काय करतोय की जर फील मेथड मध्ये काय करणार आहे, थोडस मॉइस्ट करून घेणार आहे माती. ओके. मॉइस्ट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड केल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. ओके. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सीला सुसंगतता मराठीतून काय सुसंगता सुसंगतता म्हणू शकतो का आपण. टीचर निरंतरता म्हणून नाही शिवाय. नाही, कन्सिस्टन्सीला आपण थिकनेस नाही, मराठीतून पाहिजे आपल्याला शब्द कन्सिस्टन्सीला. त्याची सुसंगतता. सुसंगतता. बर. म्हणजेच काय की कन्सिस्टन्सी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माती हातामध्ये घेताय, आता आपण काय केले, मातीचे किल्ले तयार केले, त्याच्यानंतर मातीमध्ये खूप सारे आपण खेळ घेतलेले आहेत. लहानपणी आपण खेळत होतो. त्याच्यानंतर मातीचे क्ले मातीचे आपण काय करायचे, भांडे तयार करायचो. कुठल्या मातीचे भांडे तयार होतात मला सांगा बरं. जर त्याच्यामध्ये सँडचं टेक्स्चर जास्त असेल तर त्याच्यामध्ये ते होईल का बरं, होतील का. नाही. त्याला त्याला कशी माती पाहिजे, त्याला कशी माती लागणार आहे, क्ले सॉइल लागणार आहे. सिल्ट जरी असलं तर त्याच्यामध्ये भेगा भरपूर पडणार का, तर त्याला जर तुम्ही सिल्टला जर दोन बोटांमध्ये जर हे केलं, चेपलं किंवा त्याला असं रिबन तयार होते त्याच्यात. ओके. म्हणजे जर सिल्टचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामध्ये दोन चिमटीमध्ये जर तिला जर दाबली तर ती काय होते माहितीये का, अशी रिबन तयार होते. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सिल्टचं प्रमाण जास्त आहे.
ओके, म्हणजे ह्याच्यावरून आपण सांगू शकतो ज्यावेळेस माती हातात घेऊन जराशी ओली केल्यानंतर जर गोळा तयार झाला तर त्याला तो गोळा आदळला, ओके, तर ती काय होते, रिगेन होत नाही, तिचा शेप रिगेन होत नाही. तर त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे, चिकल मातीचं कंटेंट जास्त आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही ती माती हातात घेऊन थोडीशी असं म्हणजे रब करता एकमेकांच्या बोटांवरती जेव्हा रब करता, त्या मातीमध्ये जर लेयर्स तयार होत असतील, म्हणजे एक रिबन तयार होत असेल, तर त्याच्यामध्ये सिल्टचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर सँडचं जर प्रमाण असेल तर ती माती काय होणार नाही, म्हणजे असा गोळा तयार होणारच नाही. ती माती हातात घेतल्यानंतर काय होईल, पूर्णपणे ओली जरी केली तरी ती काय होत नाही, तिचा आकार तयार होणार नाही. कारण का, त्याच्यामध्ये सँडचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. अशा पद्धतीने आपण फिल मेथडनी किंवा फील्ड मेथडनी साधारणतः मातीमध्ये काय प्रमाण जास्त आहे हे तुम्ही कसं सांगू शकता, फील करून सांगू शकता. आता आपण जाऊया लॅबोरेटरी मेथड मध्ये. लॅबोरेटरी मेथड मध्ये सगळ्यात महत्वाचं जे होतं ते म्हणजे मेकॅनिकल अनालिसिस. आता मेकॅनिकल अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय आहे, तर ही एकदम तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आहे बरं का. पण प्रॅक्टिकलला आपण हे काय करणार, घेणार नाहीये. कारण का हा सगळ्यात वास्ट काय आहे, म्हणजे प्रोसिजर आहे. आणि ह्याला कमीत कमी 2 दिवस तरी आपल्याला काय करावं लागते, ही प्रोसिजर करावी लागते. त्यावेळेस तुमचे सँड, सिल्ट, क्ले हे जे सेपरेट आहेत ते सेपरेट होणार आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये प्रोसिजर काय आहे, तर मेकॅनिकल अनालिसिस हे मुळात कुठल्या प्रिन्सिपल वरती बेस आहे हे पहिला समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात महत्वाचं जे मेकॅनिकल अनालिसिस आहे ते स्टोक्स लॉ वरती काय आहे, डिपेंड आहे. म्हणजे स्टोक्स लॉ म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये ज्या कणांचं वजन जास्त, म्हणजे ज्याचं रेडियस किंवा डायमीटर जास्त असणार आहे, ते काय होणार आहे, ते तळाला थांबणार आहेत. ओके, ज्याचं म्हणजे ज्याच्या रेडियस नुसार, ज्याच्या डायमीटर नुसार काय होणार आहे, त्यांचं सेडिमेंटेशन होणार आहे. सेडिमेंटेशन होणार आहे म्हणजे काय, जसं जसं ते थर लागणार आहेत एकमेकांवरती, अशा ह्याला काय म्हणतो आपण, म्हणजे हा स्टोक्स लॉ काय करतोय, त्याला डिफाईन करत आहे. तर आपण स्टोक्स लॉ पहिला काय आहे ते बघूया. द टर्मिनल वेलोसिटी ऑफ स्पेरिकल पार्टिकल settling under the influence of gravity in fluid of a given density and viscosity is directly proportional to the square of a radius and inversely proportional to the viscosity of a medium. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, इझिली सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, स्टोक्स लॉ हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ अ स्पेरिकल पार्टिकल, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय, त्याची टर्मिनल वेलॉसिटी, ओके, स्पेरिकल पार्टिकलची टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, की त्याला ग्रॅव्हिटीमुळे काय आलेली आहे, त्याला ग्रॅव्हिटीमुळे त्याला सेटलिंग होण्याची, म्हणजे काय, खाली स्थिरावण्यासाठी. ओके, म्हणजे काय, ग्रॅव्हिटीमुळे त्याला काय आलेली आहे, सेटलिंग, म्हणजे जर जितकं हेवी पार्टिकल असेल किंवा त्याचं डायमीटर जास्त असेल, किंवा रेडियस त्याचं जास्त असेल, असे पार्टिकल्स काय होणार आहेत, ग्रॅव्हिटीमुळे ते तळाला काय होणार आहेत, सेटल होणार आहेत. ओके, हेच स्टोक लॉ मध्ये सांगायचं आहे. तर स्टोक्स लॉ जर आपण सायंटिफिकली बघायला गेलं, द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ अ स्पेरिकल पार्टिकल सेटलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इन अ फ्लुइड of a given density and viscosity is directly proportional to the square of a radius. सगळ्यात महत्वाचं, directly proportional to the square of a radius and inversely proportional to the viscosity of a medium. Viscosity of the medium. Okay, आपण ह्याच्यामधून मीडियम कुठला वापरणार आहे, हा फार महत्वाची गोष्ट आहे. जर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं डिस्टिल वॉटर जर यूज करत असेल किंवा एखादं केमिकल लिक्विड आपण जर यूज करत असेल, तर त्याच्यामध्ये ते पार्टिकल कशा पद्धतीनं सेटल होणार आहे आणि किती टाइम मध्ये सेटल होणार आहे, हे फार महत्वाची काय असणार आहे त्याच्यामध्ये गोष्ट असणार आहे. सो V is equal to 2/9 R square
into ds minus df upon eta. Etaचा अर्थ काय? It's a viscosity of a liquid. V is a velocity of falling particle, which is centimeter per second. R is a radius of a particle. Eta is nothing but the absolute viscosity of a liquid. ds is the density of a solid, and df is the density of liquid. Okay. With the influence of this influence of a gravity in a liquid or a fluid of a given density and viscosity is directly proportional to the square of the radius and inversely proportional to the viscosity of a medium. आता सगळ्यात महत्वाचं काय की स्टोक्स लॉ कशाला लागू होतो? ओके. कोणत्या क्रायटेरियाज त्याच्यामध्ये असतील तर स्टोक्स लॉ लागू होतो, हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजेच काय? अझम्पशन्स. ओके. पार्टिकल मस्ट बी स्पेरिकल, स्मूथ अँड रिजिड. सगळ्यात महत्वाचं काय? पार्टिकल हे स्पेरिकल पाहिजे, स्मूथ पाहिजे आणि रिजिड पाहिजे. रिजिड म्हणजे काय की तो असा म्हणजे ज्या मीडियम मध्ये जाईल त्या मीडियम मध्ये तो व्यवस्थित मिसळला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? रिजिड म्हणतो. ओके. साइज ऑफ पार्टिकल मस्ट बी लार्जर दॅन द साइज ऑफ मॉलिक्यूल ऑफ अ लिक्विड. म्हणजेच काय? डेन्सिटी म्हणजेच काय? जे मीडियम आपण वापरणार आहे विस्कॉसिटी साठी जे मीडियम असणार आहे ते मीडियम काय पाहिजे? म्हणजे पार्टिकल साइज पेक्षा मोठं पाहिजे. ओके. साइज ऑफ पार्टिकल मस्ट बी लार्जर दॅन द साइज ऑफ मॉलिक्यूल ऑफ लिक्विड. म्हणजेच काय? घनता, पाण्याची घनता ही काय पाहिजे? कमी पाहिजे. म्हणजे जे लिक्विड सबस्टन्स असणार आहे त्याचं डेन्सिटी ही पार्टिकल डेन्सिटी पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बरं का. त्याच्यानंतर फॉल मस्ट बी इन हाइंड्रन्स. म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणतीच अडवणूक नको. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंच बाकीचं असं काही सबस्टन्स नको की जे काय करेल त्यांच्या जे सेटलिंग साठी जो अडथळा येणार आहे तो कोणताच अडथळा त्याच्यामध्ये नसला पाहिजे. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये एकच कोणतं तरी लिक्विड असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पार्टिकल मस्ट बी युनिफॉर्म डेन्सिटी. पार्टिकल्स जे असणार आहेत ते युनिफॉर्म डेन्सिटी. आता हा तुम्हाला क्रायटेरिया थोडासा रुजणार नाही, कारण का? पार्टिकल मस्ट बी युनिफॉर्म डेन्सिटी. तर पार्टिकल युनिफॉर्म डेन्सिटीच असणार आहे का? मातीमध्ये जर बघायला गेलो तर सँड, सिल्ट, क्ले हे तिन्ही पण घटक असणार आहेत. मग ती तिन्ही पण घटकांना वेगवेगळा साईज असणार आहे, वेगवेगळा आकार असणार आहे. मग स्टोक्स लॉ हा लागू होतो का? तर तो काही एरर्सनी काय होतो? आपल्या एरर्स त्याच्यामध्ये येतात. म्हणूनच आपण मेकॅनिकल अनालिसिस मध्ये सेपरेट आउट करताना टोटल 100% येत नाही, तर टोटल किती येतं? एक 97% 96% आपल्याला काय येतं? ह्या मेकॅनिकल अनालिसिसच्या प्रोसेसनी आपल्याला सँड, सिल्ट, क्लेचं प्रपोर्शन काढता येतं. का? तर पार्टिकल मस्ट बी युनिफॉर्म डेन्सिटी. प्रत्येक पार्टिकल हे एकाच डेन्सिटीचं किंवा एकाच वजनाचं नसणार आहे, त्यामुळे हा एरर येत असतो. ठीक आहे. द सस्पेन्शन मस्ट बी स्टील विदाउट एनी टर्ब्युलन्स. म्हणजे काय की त्याच्यामध्ये कोणताही गढूळपणा दिसता कामा नये. गढूळपणा म्हणजे काय? टर्ब्युलन्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये व्हाईट पीपीटी किंवा कुठलीही पीपीटी त्याच्यामध्ये दिसता कामा नाही. म्हणजे जेणेकरून ते सस्पेन्शनला सेटल होण्यासाठी कोणतंही अडवणूक येणार नाही. हे काही अझम्पशन्स आहेत, हे काही लिमिटेशन्स आहेत की स्टोक्स लॉ हा कशासाठी ऍप्लिकेबल आहे. ओके. सो हा स्टोक्स लॉच्या प्रिन्सिपल्स वरती मेकॅनिकल अनालिसिस काय केलेलं आहे? डिटरमाइन म्हणजे आपण सँड, सिल्ट, क्लेला सेपरेट केलेलं आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ डिटर्मिनेशन the sand, silt and clay content of sample. Soil sample is screened through 2 mm sieve. आता ह्याच्यामध्ये ही प्रोसिजर आहे बरं का. लॅबोरेटरी अनालिसिस मध्ये मेकॅनिकल अनालिसिस कसं केलं जातं ही प्रोसिजर आहे. तर प्रोसिजर सॅम्पल काय केलं जातं? सॉइल सॅम्पल चाळून घेतले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो ऑक्सिडाइज केला जातो H2O2. Yes, what is mean by H2O2? हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड. गुड. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे जे कंटेंट असणार आहेत कॅल्शियम कार्बोनेट
and oxidize of iron and aluminum are removed by treating with sample treating with the HCl and filtration and soluble salt जे आहेत ते डिस्टिल वॉटर मधून सोल्युबल आउट करून घेतले जातात. म्हणजे काय, मातीमध्ये जे जे घटक असणार आहेत, मग ऑर्गॅनिक मॅटर आहेत ते ऑक्सिडाइज करून घेतलं जातंय. हायड्रोजन पेरॉक्साईड वापरून, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा बाकीचे ऑक्साइड्स असतील, मग त्याच्यामध्ये आयर्न आणि अल्युमिनियम ऑक्साईड हे सगळ्यात महत्वाचे, हे काय केले जातात, HCl बरोबर ट्रीट केले जातात आणि ते रिमूव्ह केले जातात. त्याच्यानंतर जे सोल्युबल सॉल्ट आहे ते डिस्टिल वॉटर मध्ये विरघळून त्यांना वॉश आउट केलं जातं. ह्या प्रोसिजरला, ही जी सेकंड प्रोसिजर आहे, सेकंड स्टेपची प्रोसिजर आहे, त्याला बरोबर 1 दिवस जातो. 1 दिवस जात असतो. त्यामुळे ही जी अनालिसिस आहे त्याला तुम्ही प्रत्यक्षात असणं गरजेचं आहे. आणि ही MSc ला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्याच म्हणजे अकॅडमिक करिअर जर बघायला गेलं तर फिजिकल प्रॉपर्टीज ज्यावेळेस तुम्हाला डिटरमाइन करायचे असतात, त्यावेळेस तुम्हाला ही प्रॅक्टिकल अगदी महत्वाचं प्रॅक्टिकल घेतलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल स्टिअरिंग इज डन टू डिस्पर्स द क्ले पार्टिकल. आता हे सगळी प्रोसिजर झाली, त्याच्यामध्ये सगळे कंटेंट काय केले, वॉश म्हणजे बाहेर काढून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे राहणारे कण आहेत, मग ते कुठले, सँड, सिल्ट, क्ले, त्यांना काय केलं जातं, डिस्पर्स केलं. आता काय, घुसळणे स्टिअरिंग करत नाही. ओके, स्टिअरिंग करायचं नाहीये आपल्याला. एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला मेजरिंग सिलेंडर असणार आहे. मेजरिंग सिलेंडर हे 1000 ml च मेजरिंग सिलेंडर मध्ये ही प्रोसिजर केली जाते. कशामध्ये केली जाते, 1000 ml च्या मेजरिंग सिलेंडर मध्ये. म्हणजे कमीत कमी ते आपल्या पायाच्या हाईटचं एवढं मेजरिंग सिलेंडर असतं, त्याच्यामध्ये ही प्रोसिजर केली जाते. आता मेकॅनिकल स्टिअरिंग म्हणजे तुम्ही हलवायचं नाहीये, तुम्हाला ते घुसळायचंय. ताक कसं घुसळतो आपण, तसं ते आपल्याला घुसळायचंय. का तर आपल्याला काय करायचे, त्याच्यातले ते क्ले पार्टिकल्स आहेत ते पूर्ण काय करायचे, वॉश, म्हणजे काय, ते पाण्याच्या वाटेत तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. ओके. अ डिस्पर्सिंग एजंट लाईक सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हेक्सामेटाफॉस्फेट और प्रिव्हेंट अ क्ले पार्टिकल टू रियुनिट. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही घुसळत असता त्यावेळेस हे डिस्पर्सिंग टाइपला क्वेश्चन विचारतात. विच एजंट्स आर यूज फॉर मेकॅनिकल अनालिसिस फॉर सेपरेटिंग sand, silt and clay. So these are the dispersing agent, that is sodium hydroxide. सगळ्यात महत्वाचं आपण सोडियम हायड्रॉक्साईडच वापरतोय. आणि कॉलेगॉन रिएजंट आपण यूज करतो आपल्या लॅबोरेटरीमध्ये. तर हे काय करतात, क्लेला परत एकजूट किंवा एकत्रित येऊ देत नाहीत. त्यासाठी आपल्याला हे यूज करायचं आहे. आफ्टर डिस्पर्शन ऑफ पार्टिकल्स आर सेपरेट बाय युझिंग डिफरंट साईज सीव्स. ओके. तर जेव्हा तुम्ही हे घुसळताय, प्रत्येक घुसळणीनंतर, म्हणजे एक 15-20 मिनिटाच्या घुसळणीनंतर तुम्हाला ते काय करायला लागतं, ते मेजरिंग सिलेंडर पूर्ण सीव मध्ये ओतून घ्यावं लागतं. आता तुम्ही म्हणाल तुमच्या घरातली सीव नव्हे, तर ह्या खूप मायन्यूट वायरीच्या सीव्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी अगदी गाळून घेऊ शकता. त्याच्यातून क्ले पूर्णपणे वॉश आउट होऊन जातो. मग राहतात ते कण कोणते, सँड आणि सिल्टचे. सिल्टचं पण प्रमाण काय असतं, अगदी कमी असतं. तर सिल्ट जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला 0.05 mm ची सीव, एवढी लहान सीव आपल्याला त्याच्यामध्ये वापरावी लागते. म्हणजे 2 सीव्स आपण याच्यामध्ये युज करतोय. ओके. एक 0.05 mm वरती काय होणार आहे, सिल्ट तर येणारच आहे, पण त्याच्यामध्ये सँड, जे मोठे खडे असणार आहेत, ते लगेच सेपरेट आउट होणार आहेत. म्हणजेच काय, रिलेटिव्ह प्रपोर्शन ज्यावेळेस तुम्हाला काढायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला सँड आणि सिल्ट ह्या दोघांचं प्रमाण मिळालं की क्ले किती प्रमाण असतं हे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, काढू शकतो. म्हणजेच काय, टोटल ओव्हरऑल 100% आपल्याला काय करायचं असतं, टेक्स्चर पूर्ण मेजर करायचं असतं. पण ह्याच्यामध्ये स्टोक्स लॉ नुसार काही अझम्पशन्स
त्याच्यामध्ये लिमिटेशन फॅक्टर असल्यामुळे ते 97 ते 96% पर्यंतच आपल्याला सँड सिल्ट क्लेचे प्रमाण मेकॅनिकल अनालिसिस मध्ये दाखवत असतं. आणि हे सगळं जे सेडिमेंटेशन जे प्रिन्सिपल आहे, या सेडिमेंटेशनच्या प्रिन्सिपल वरती स्टोक्स लॉ बेस आहे आणि मेकॅनिकल अनालिसिस आपण काय करतो, अनालाइज करत असतो. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टूड स्टोक्स लॉ? Have you understood Stokes' law? Have you understood this laboratory method, mechanical analysis? समजले का? हॅलो, अरे झोपला की काय तुम्ही? हॅलो, का डोक्यावरून गेलं टेक्स्चर? हॅलो, मॅडम मेकॅनिकल अनालिसिस परत एकदा सांगा. पुन्हा एकदा सांगणारच आहे, पण थोडस रफली समजले का? हा थोडस हो, समजलंय मॅम. पण समजले थोडं. समजलं मॅम. ठीक आहे, ठीक आहे. आता मी एक फोटो शेअर करते तुम्हाला. एकच मिनिट. सगळ्यांना टेक्स्चरल ट्रायंगल शेअर झालेला आहे? येस मॅम. ओके. आता जे तुम्ही मेकॅनिकल अनालिसिस करतात, आता तुम्ही एक लक्षात घ्या, ती फक्त प्रोसिजर आहे, एक रफ प्रोसिजर सांगितलेली आहे. ठीक आहे. मेकॅनिकल अनालिसिस मध्ये नेमकं काय काय होतं. ओके. आता तुम्ही एक लक्षात घ्या, मेकॅनिकल अनालिसिस मध्ये तुम्हाला काय करायचंय, सँड सिल्ट क्ले हे सेपरेट करायचे. मग त्याच्यामध्ये जे जे घटक असणार आहे ते कमी 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 करत जायचंय. आणि जे सँड सिल्ट क्ले असणार आहे ते काय करायचे, आपल्याला सिव्हच्या साह्याने काय करायचे, सेपरेट करायचं आहे. म्हणजेच काय, मेजरिंग सिलेंडर जे 1000 ml चं मेजरिंग सिलेंडर आहे त्याच्यामध्ये ही प्रोसिजर होत असते. आणि जे हेवी पार्टिकल्स आहेत ते ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स म्हणजे गार आहेत, आणि जी वरची माती आहे ती पूर्णपणे वॉशआउट जाणार आहे. वॉशआउट होऊन जाते म्हणजेच काय, त्याच्यातले क्ले पार्टिकल्स जे आहेत ते पूर्णपणे वॉशआउट होऊन जाणार आहेत. मग ते टक्केवारीमध्ये आपल्याला मिळत असतात. तर ते टक्केवारी एक लक्षात ठेवायचंय की तुम्हाला कुठली मेथड तुम्ही वापरताय. ओके. टेक्स्चर डिटरमाइन आत्ताच्या ह्या घडीला म्हणजे तुमच्या अभ्यासा क्रमांकासाठी फक्त त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, डिस्पर्सिंग एजंट कोणतं वापरतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या मेथडनी आपण काय करतोय, सँड सिल्ट क्ले सेपरेट करतोय आणि टेक्स्चरल ट्रायंगल वरून आपण काय डिटरमाइन करतोय, हे एवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे. आता हे टक्केवारी काढतो आपण, ती कशी काढायची, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक फॉर्म्युला आहे, तुम्ही फॉर्म्युला तुम्हाला शेअर करते. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला त्या रिडिंग्स टाकाव्या लागतात आणि ते ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर तुम्हाला बरोबर टक्केवारी त्याच्यातून निघते. सँडचं प्रमाण निघतं, सिल्टचं क्लेचं प्रमाण निघतं. ओके. आणि ते निघाल्यानंतर तुम्ही एक खाली बॉक्स बघू शकताय, त्याच्यामध्ये सँड 22% आहे, सिल्ट 25% आहे, क्ले 51% आहे. तर तुम्हाला काय करायचंय, सँडची साईड कुठे आहे बघायचंय. सँड हे बेसला आहे, समजतंय का, सँड बेसला आहे. तर 22% कुठे येणार, 22% 20 आणि 30च्या मधात कुठेतरी
उभी लाईन जाणार, ठीक आहे. मग त्याच्यावरती पट्टी ठेवायची आणि त्या पट्टीनुसार काय करायचं, 22 आखून घ्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर 25 कुठे आहे, सिल्टची जी साइड आहे, सिल्टची जी साइड असणार आहे, त्या सिल्टच्या साइड वरून तुम्हाला काय करायचं, 25% बघायचं आहे. बघा कुठे येणार, ओके. ऑल आर connected, all are connected, all are connected, हो हो मॅडम. सगळे कनेक्टेड आहात का? येस. हो आहे. हॅलो, कनेक्टेड आर, सगळे कनेक्टेड आहात? आहे मॅडम. येस मॅडम. थोडस डिस्कनेक्शन झालं होतं. हा, तर पुन्हा एकदा बघा, टेक्स्चरल क्लास कसं बघायचंय, याच्यावरती तुम्ही काय करायचंय, एक पट्टी आखून म्हणजे हे टेक्स्चरल ट्रायंगल जर थोडस काय केलं, रीड आउट केलं, म्हणजे की कसं बघायचं, अजून बघा बरं आहेत का, क्ले आहे, सँडी क्ले ओके. फोटो शेअर केल्यानंतर बंद पडायला लागायला लागले. आवाज पण येत नाही मॅडम तुमचा. हा, तेच डिस्कनेक्ट होतंय, मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होतंय. तर ह्याचे टोटल 12 क्लासेस आहेत आणि त्या 12 क्लासेस नुसार तुम्हाला सांगू शकता की तुम्ही तुमची जी माती, जी सॅम्पल आहे ती कोणत्या टेक्स्चरल क्लासमध्ये मुडते, हे योग्य असं सांगू शकता टोटल 12 क्लासेस नुसार. पण फिल मेथडनी तुम्ही तसे 12 क्लासमध्ये क्लासिफाय करू शकत नाही, त्यांना फक्त 3 क्लासेस मध्ये तुम्ही सांगू शकता, सँडी, लुमी आणि क्ले. ह्या 3 क्लासेस मध्येच तुम्ही फिल मेथडनी काय करू शकता, सांगू शकता. आणि टेक्स्चरल ट्रायंगलच्या बेसिस वरून, आधारावरून आपण 12 क्लासमध्ये आपण काय करू शकतो, आपली माती कशी आहे हे सांगू शकतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, आपण आज टेक्स्चरल ट्रायंगल बघितलेला आहे आणि तुमचा प्रॅक्टिकल मधला भाग सुद्धा काय केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये फक्त काय करायचे, फक्त क्वेश्चन्स जे असणार आहेत प्रॅक्टिकल मध्ये तेच तुम्हाला काय करायचे आहेत. ऍक्च्युली प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला सगळंच लिहायचं आहे बरं का, म्हणजे जरी ते प्रॅक्टिकल नसणार आहे तुम्हाला, ओके, एक्झामला नसणार आहे, पण ते तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे. ओके, सो फील मेथड आणि बायकॉस मेथड त्याला म्हणतो आपण, मेकॅनिकल अनालिसिसला बायकॉस हायड्रोमीटर मेथड, ही मेथडनी आपण काय करतोय, अनालाइज करतोय. ऍक्च्युअल 2 मेथड्स आहेत, इंटरनॅशनल पिपेट मेथड आणि बायकॉस हायड्रोमीटर मेथड. म्हणजेच काय, मेकॅनिकल अनालिसिस जे आहे, मेकॅनिकल अनालिसिस जे आहे त्याला पण 2 मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल पिपेट मेथड आणि बायकॉस हायड्रोमीटर मेथड. म्हणजेच काय, इंटरनॅशनल पिपेट जी आहे ती सुद्धा 1000 ml ची पिपेट असणार आहे.
ओके. आणि बायकॉस हायड्रोमीटर जी असणार आहे त्याच्यामध्ये मेजरिंग सिलेंडर असणार आहे. हा एवढाच फरक दोघांमध्ये आहे. पण मेथड दोघांमध्ये पण काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. पिपेट मेथड आपण युज करत नाही. बायकॉस हायड्रोमीटर मेथड ही लॅबोरेटरी मध्ये आपण युज करतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय करायचंय तुम्हाला, फक्त प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये जे आहे ते लिहून काढायचं आहे. आणि थिअरीसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय, सँड, सिल्ट, क्ले यांचं क्लासिफिकेशन, याचं सँडचं जे ISSS आणि USDA च्या नुसार जे क्लासिफिकेशन आहे ते फक्त महत्वाचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, टेक्स्चरचं महत्व काय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेक्स्चर. आता एवढ्या क्लासेस मधून तुम्ही काय सांगू शकाल, तुम्हाला काय समजलं टेक्स्चर वरून? टेक्स्चर कसं असलं, काय किती महत्वाचं आहे टेक्स्चर, काय सांगू शकता तुम्ही? तुम्हाला काय समजलं टेक्स्चर मधून? बोला बोला. आता हे बंद करतेय मी. बोलायचंय? हॅलो, आर यू हिअरिंग मी?